आषाढी एकादशी निमित्त गोडाचा पदार्थ आज आपण बनवत आहोत. तर महिनाभर टिकणारे साबुदाण्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मस्त खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात. तोंडामध्ये टाकताच विरघळतात. साबुदाणा जरी चिकट असला तरी पण हे लाडू चिकट होत नाहीत. मस्त असे दाणेदार हे लाडू दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात. तर हे लाडू बनवायचे कसे ते आपण बघूयात. त्यासाठी एक मीडियम साईजच्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. एका कढईमध्ये हा साबुदाणा आता आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला मीडियम गॅसवर आणि नंतर बारीक गॅस करून 5 मिनिटे हा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. चमच्याने त्याला असं मिक्स करत राहायचं आणि सर्व बाजूने एकसारखा असा हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा व्यवस्थित असा भाजायचा आहे कारण याचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जर साबुदाणा कच्चा राहिला, व्यवस्थित भाजल्या गेला नाही तर त्याचं पीठ व्यवस्थित होणार नाही आणि लाडूसुद्धा व्यवस्थित बनणार नाहीत. तर अगदी मीडियम गॅस सुरुवातीला आणि नंतर बारीक गॅसवरती असं करून 5 मिनिटांमध्ये हा साबुदाणा व्यवस्थित असा भाजला जातो. साबुदाणा भाजल्यानंतर थोडासा लालसर असा दिसायला लागतो, अगदी थोडासा. तर पहा, या पद्धतीने थोडा थोडा कुठे कुठे हा लालसर दिसत आहे आणि दुसरं म्हणजे थोडासा तो फुगतो सुद्धा. तर पहा, आता हा साबुदाणा थोडासा फुगलेला आहे आणि लालसर असा थोडा दिसत आहे. खूप लालसुद्धा त्याला करायचं नाही. आता त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणेसुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर पहा, आता शेंगदाणे आपले भाजून झालेत. शेंगदाणेसुद्धा मीडियम गॅसवरतीच भाजून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे आणि साबुदाणा थोडासा थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा थंड झाल्यानंतर एक साबुदाणा तोंडामध्ये टाकून बघायचा आणि चांगला तो चावला गेला, त्या दाताखाली तो चिमला नाही तर मग हा साबुदाणा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे, म्हणजे त्याचं पीठ चांगलं होईल. तर आता शेंगदाणे थोडेसे थंड झाले की हाताने असे चुळून घ्यायचे आणि त्याच्यावरील सर्व टरफल आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा दळून घेऊयात. थोडासा याला थंड करून घेतल्यानंतर आता मी याला मिक्सरमध्ये दळून घेत आहे. थोडासा रवाळ असा आपल्याला याला दळून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये याची खूप जास्त बारीक पेस्ट होत नाही, थोडासा रवाळ असाच हा राहतो. आता याच्यामध्येच आपण शेंगदाणे टाकून दळून घेऊयात. तर भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत. आता ह्याला सुद्धा आपल्याला दळून घ्यायचं आहे. साबुदाणा आणि शेंगदाणे व्यवस्थित असे दळून घेतलेत. आता एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे. त्याच वाटीने 1 वाटीभर पाणी टाकायचं आहे. गॅसवरती आता ही साखर आपल्याला गरम करत ठेवायची आहे. आपल्याला याची 1 तारेची चाचणी बनवून घ्यायची आहे. साखर जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत चमच्याने याला असं मिक्स करायचं, म्हणजे साखर पातेल्याला लागत नाही. तर पहा, साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मी याला असंच चमच्याने मिक्स करत आहे. आता बऱ्यापैकी यातील साखर विरघळायला लागलेली आहे आणि पूर्ण साखर विरघळल्यानंतर आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे. मीडियम गॅसवरती 2 मिनिटासाठी हा पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. 1 तारेची चाचणी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे. तर आता याला चांगली उकळी आली आहे आणि साखरसुद्धा पूर्णपणे विरघळली गेलेली आहे. आता गॅस मी मीडियम करून घेतला आहे आणि मीडियम गॅसवरतीच 2 ते 3 मिनिटासाठी याला ठेवायचं आहे. अधूनमधून हा पाक आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचा आहे. तर पहा, या पद्धतीची 1 तारेची चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. चमच्यावरती पाक असा धरायचा आणि 1 तार त्याची अशी तुटायला हवी इतपत चाचणी आपल्याला बनवायची आहे. चाचणी खूप जास्त करायची नाही, नाहीतर मग लाडू खूप निबर होतील किंवा कडक होतील. चाचणी तयार झाली की साबुदाण्याच्या पिठामध्ये
ही चासणी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घ्यायचं। सर्व चासणी आता पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। चासणी बरोबर झाली म्हणजे लाडूसुद्धा छान होतात। चासणी कडक व्हायला नको। जर चुकून चासणी कडक झाली तर याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे दूध टाकून याला मिक्सरमध्ये फिरवून व्यवस्थित असं ॲडजस्ट करू शकता। तर पहा आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता आपण याला झाकण ठेवून थोडंसं बाजूला ठेवूयात। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर खोबरं आपल्याला टाकायचंय। खोबऱ्याचे थोडेसे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि हे खोबरं आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचंय। आता याच्यामध्येच आपण जे साबुदाण्याचं पीठ साखर टाकून बाजूला ठेवलेलं आहे ते आपण टाकून घेऊयात। तर त्या अगोदर आपण त्याला चमच्याने थोडंसं मोकळं करून घेऊ। तर पहा या पद्धतीचं पीठ आता तयार आहे। चमच्याने त्याला मोकळं करून घ्यायचंय। सुरुवातीला हे खूप कडक वाटतंय पण कडक नाहीये। पहा छान असं हे मऊ झालेलं आहे। खूप चिकटसुद्धा झालं नाहीये आणि खूप कडक पण नाही। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेऊयात। तर मी याला व्यवस्थित असं आता दळून घेतलंय आणि पहा मस्त असं रवाळ हे तयार झालेलं आहे। आता याचे छान असे लाडू आपल्याला बांधून घ्यायचेत। याची चव वाढवण्यासाठी आपण 2 चमचे याच्यामध्ये तूप घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आता सर्व तूप आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छोटे छोटे असे याचे लाडू बांधून घ्यायचेत। तर पहा किती सोप्या पद्धतीने हे लाडू बांधले जात आहेत। मस्त असे हे लाडू तयार होतात, कडक होत नाहीत आणि छान असे खुसखुशीत होतात। तर सर्व लाडू आपल्याला याच पद्धतीने बांधून घ्यायचेत। हे लाडू महिनाभर तर सहज टिकतात। कधीही उपवास असेल तर तुम्ही हे लाडू खाऊ शकता। मस्त असे हे लाडू तयार होतात। जर तुम्हाला साखरेचा पाक नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये गूळसुद्धा टाकू शकता। आपण जेव्हा साबुदाण्याचं पीठ बनवून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि गूळ टाकून मिक्सरमध्ये सर्व साबुदाण्याचं पीठ फिरून घ्यायचं। मस्त असे गूळ आणि साबुदाण्याचे लाडू तयार होतात। तुम्हाला जर छान पांढरे शुभ्र साबुदाण्याचे लाडू हवे असतील तर याच्यामध्ये जे आपण खोबरं टाकलेलं आहे त्या खोबऱ्याची मागची काळी बाजू चाकूने कट करून घ्यायची आणि नंतर खोबरं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं म्हणजे लाडू छान पांढरे शुभ्र होतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।